त्याच्यासाठी आपलं एक खूप वैशिष्ट्य आहे की आपला जो कॅम्पस आहे तो अगदी निसर्गरम्य कॅम्पस आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे झाडं आहेत, म्हणजे उन्हाचा विषयच नाही. आपण पूर्ण सावलीमधलं आपलं कॅम्पस आहे आणि आपल्या कॅम्पसच्याच मागे खूप शेती आहे, जे वातावरण एक आपण जे गुरुकुल पॅटर्न म्हणतो की आपण जे फ्रेश एअर घेतो आणि मग आपल्या जे ऑक्सिजन, फ्रेश ऑक्सिजननी जे आपली माइंड डेव्हलपमेंट होते आणि माइंड थिंकिंग होतं, ते काम येतं, ते आपण तिथे फॉलो करतो. तर आपण आपल्या स्टुडंट्सला प्रमोट करतो की त्यांनी थोडा वेळ झाडाखाली जाऊन अभ्यास करावा, 1 तास तरी बसून तिथे पुस्तक घेऊन बसावं, एका नॅचरल हॅबिटॅट ठिकाणी, एका नॅचरल जागेवरती जाऊन अभ्यास करावा. आपण आपल्या स्टुडंट्सला प्रमोट करतो की त्यांनी कंपल्सरी आहे, प्रमोट म्हणण्यापेक्षा आपल्याकडे रोज रात्री 9 ते 12 लायब्ररीमध्ये अटेंडन्स कंपल्सरी आहे. म्हणजे प्रत्येक स्टुडंटनी रात्री 9 ते 12 मध्ये लायब्ररीमध्येच कंपल्सरी बसून रीडिंग केलंच हवं. आपण ह्याची सुद्धा अटेंडन्स ठेवतो, सकाळच्या लेक्चर्सची वेगळी, पण एक लायब्ररीमध्ये येऊन बसून रीडिंग करण्याची आपण अटेंडन्स ठेवतो पहिल्या वर्षापासून. आणि त्याच्यामुळे पहिल्या वर्षाचे स्टुडंट जबरदस्ती म्हणा की कंपल्सरी म्हणा, पण त्यांना रोज 3 तास तरी रीडिंगची सवय होऊन जाते. मेडिकलचा अभ्यास खरं तर खूप जास्ती अभ्यास आहे आणि खूप जास्ती रीडिंग लागतं आणि एक नाही अनेक पुस्तकं वाचायला लागतात. तर पुस्तकांना पटापट वाचावं आणि मॅक्सिमम पुस्तकं कव्हर करावे, ह्याचं ट्रेनिंग जर त्यांनी बसून अभ्यास केला तरच होईल. म्हणून ह्या अनुषंगाने आपण ते कंपल्सरी केलेलं आहे. त्याची अटेंडन्स सुद्धा त्यांच्या पालकांना रोज जाते. आज तुमचा मुलगा, तुमची मुलगी आज लायब्ररीमध्ये बसली होती की नाही रात्रीचे 3 तास. ह्याच्याने एक वेगळीच त्यांना सवय लागते, बाहेर कमी जाण्याची सवय लागते. जो रात्रीची वेळ आहे ती आपण अभ्यासामध्ये टाकावी आणि हॉटेलिंग कमी करावं याची सवय लागते. तर ह्या सगळे आपल्या डोक्यात विचार असतात आणि ह्या सगळ्यामध्ये आपल्या पेरेंट्सनी पण आपल्याला खूप सपोर्ट केलेला आहे. आणि ह्याच्यामुळे जे आपले रिझल्ट आलेले आहेत हे खूपच नेहमी चांगले झालेले आहेत. आपल्याला पहिल्या बॅचची जी आपली पोस्ट ग्रॅज्युएशनची बॅच होती त्याचा सुद्धा 100% रिझल्ट लागला. आपल्या अंडर ग्रॅज्युएटच्या बॅचेसचे 90च्या वरतीच टक्के रिझल्ट लागतात. बऱ्याच लोकांना डिस्टिंक्शन भेटतात. तर आपल्याला ओव्हरऑल एक चांगला डॉक्टर घडवायचा आहे, एक चांगला व्यक्ती घडवायचा आहे. कारण की मेडिकल फील्ड शेवटी हे एक समाजातला घटक आहे, एक समाजातलं फील्ड आहे आणि समाज कार्याचं फील्ड आहे. तर त्याच्यामध्ये नुसतं रट्टा न मारता एक ओव्हरऑल जर माणसाची, एका डॉक्टरची पर्सनॅलिटी डेव्हलप झाली तर ते त्याच्या प्रॅक्टिसमध्ये कुठेतरी नक्कीच पॉझिटिव्ह राहतं.